तर आपण पाहतोय या क्षणाची महत्त्वाची बातमी। त्या घटनेचा देखील सीसीटीव्ही फुटेज समोर आलेला आहे। खासदार संजय राऊतांच्या घराची रेकी करण्यात आल्याचं भास्कर जाधव यांनी म्हटलंय आणि या संदर्भात सरकारने महत्त्वाची पावलं उचलणं गरजेचं असल्याचं देखील भास्कर जाधव म्हणाले। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी मयूर राणे आपल्या सोबत जोडले गेलेत। मयूर, खासदार संजय राऊतांच्या घराची रेकी करण्यात आल्याचा दावा हा आमदार भास्कर जाधवांनी केलाय, नेमकं काय घडलंय? नक्कीच पाहायला गेलं तर सकाळच्या सुमारास आहे तर संजय राऊत आहे ते पत्रकारांच्या माध्यमांशी बोलत होते। मात्र त्याच्या काही आधी असं समजण्यात आलं की संजय राऊत यांच्या बंगल्याची आहे ते पाहणी करण्यात आली। काही अज्ञात दोन इसमांनी संजय राऊत यांच्या बंगल्याच्या इकडनं पाहणी केली। त्यांच्याकडे काही मोबाईल असं आहे की समजून आले होते, त्यांनी मोबाईलने देखील पाहणी केली होती। त्यांच्याकडे 10हून अधिक मोबाईल होते असं त्या सीसीटीव्हीमध्ये दिसण्यात येत आहे। संजय राऊत यांच्याकडनं आता कांजूर पोलिसांची असेल ते आता बोलणी चालू आहे। साधारण संजय राऊत काही वेळात आता तिकडे होते, मात्र त्यांनी संपर्क केला असं संजय राऊत माध्यमांशी संपर्क होत नाही आहे। काही अज्ञात व्यक्तींनी तिकडे सीसीटीव्ही मध्ये दिसून येते की त्यांच्या बंगल्याची पाहणी केली आहे। तर जर त्यांच्या गाडीचा नंबर तपासला तर नंबर आहे तो बिहारचा आहे असे समजले आहे। मयूर, हे दोन इसम जे रेकी करून गेलेले आहेत ते रेकी करण्याची वेळ नेमकी काय होती, कधी ही रेकी करण्यात आलेली आहे आणि या नंबर प्लेटवरून या इसमांचा काही पत्ता लागलाय का?